वेलकम भारत जी. धन्यवाद धन्यवाद संदीप जी. खरोखरच ज्याप्रमाणे लेजेंड कॉमेंटेटरची नावं घेतोय, समालोचकांची नावं घेतो, त्या लिस्टमध्ये आपलं देखील नाव आहे. कारण ते पूर्वीचं क्रिकेट अजूनही विसरू शकणार नाहीये. ज्यावेळी साकष दादा समालोचन करायचे, तुम्ही समालोचन करायचे आणि खास करून तुमचे गुरुवर्य संदीप दादा, मी नक्कीच म्हणेन तुमचे गुरुवर्य भालचंद ठाकूर यांना देखील विसरता कामा नये. त्यांच्याकडून देखील भरपूर मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला दिलं गेलेलं आहे. यस, अर्थातच माझे पहिले गुरु 9 मे 2014 साली त्यांचं निधन झालं आणि अजूनही ते दृश्य मला आठवतंय. भालचंद्र ठाकूर सरांना कोण विसरेल, म्हणून दादांना सुद्धा माहिती आहे भालचंद्र ठाकूर विषयी. नेहमीच चांगला सपोर्ट त्यांचा प्रत्येक टुर्नामेंटसाठी असायचा. या मॅच कडे चर्चा तर होतच राहील, परंतु हे नाव आल्यानंतर अधिक भावुक होत असतो मी. भारतजी नक्कीच नक्कीच संदीप दादा, आणखीन एक नक्कीच भावेशजी पुणेकर यांना सांगावेसं वाटेल मला, कारण आपण इतकी चांगली स्पर्धा ऑर्गनाईज करतोय. पुढचे सुरुवातीचे 2 दिवस आपण पाहिलं लीग सिस्टम, त्याच्यामध्ये आपण एका गणवेशामध्ये जवळजवळ त्या सर्व संघांना पाहिलं. ओपन हाफ बरेचसे संघ आहेत एका गणवेशामध्ये दिसत नाहीत. तर भावेश पुणेकर यांना माझ्याकडून एक नम्र विनंती असेल, पुढच्या वर्षी असा एक नियम तुझ्या फॉर्म मध्ये ऍड कर, कंपल्सरी तुमचा गणवेश असेल तर तुम्हाला प्रवेश दिला जाईल संस्थापक चषकामध्ये, अन्यथा नाही. असा एक नियम ऍड कर भावेश पुणेकर यांना मी सांगेल. कारण आपण एखादी स्पर्धा खेळतोय, स्पर्धा आयोजकांना इतकं चांगलं आयोजन केलंय संदीप दादा, इतक्या चांगल्या ट्रॉफ्या, मॅन ऑफ द सिरीज जर आपण पाहिलं तर वॉशिंग मशीन आहे, सगळं काही तुम्हाला दिलं आहे. तर त्याची एक प्रामाणिक इच्छा असते, तुम्ही एका गणवेशामध्ये यायला हवं, वेळेवर सामना सुरू व्हायला हवा, वेळेवर मॅचेस संपायला हव्यात. हे प्रामाणिक फक्त विचार असतात आयोजकांचे. यस, ड्रेस कोड हा फार महत्वाचा आहे. थोडक्यात म्हणायचं झालं तर तुमचं ड्रेसिंग ही कंपल्सरी असायला पाहिजे. एक प्रकारेच तुमची जर्सी असायला पाहिजे. मॅच सुरू होतोय, मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. अक्कम बक्कम असा उल्लेख केला होता अक्षय साटमने, आणि तेच आकाश चव्हाण यांचा चिकन स्टॉल तिथे समोर पाहू शकता तुम्ही कॅमेरामॅनच्या बाजूला. या मॅच कडे दर्पण मात्र यांचा इशारा आलाय. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे अनिकेत, नॉन स्ट्राईक इन कडे सूरज. अक्षय 11 टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच बॉल टाकण्याकरता तेजस तयार झालाय. समोर शहीन कडून अंडरआर्म क्रिकेटची ही भव्य अशी स्पर्धा आहे. या ठिकाणी बघितलं तर धाव मिळणार नाही, आणि हा पहिलाच बॉल निर्धाव चेंडू टाकला. अनिकेत हा स्ट्राईक इन कडे होता. डावीशी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाबेनिशी संघाचं खातं उघडलं गेलंय. धावसंख्या 1. युट्यूबद्वारे जोडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता अक्षय 11 विरुद्ध विघ्नहर्ता बॉईज नायगाव असा मॅच होतोय. हा चेंडू हवेत होता. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला नव्हता चेंडू पर्यंत, आणि फायदा बॅटरने उचलला. 2 धावा पूर्ण केल्यानंतर तिसरे धावे करता ते धावत आहेत. इथे फिटनेस फार महत्वाचा असतो भारतची. फिटनेस असेल तर तुम्ही धावा पूर्ण कराल. नक्कीच दादा, मी कालच्या दिवसापासून देखील हेच म्हटलं, पहिल्या दिवसापासून हेच म्हटलं, अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे तर लक्षात ठेवा तुमचं सगळ्यात महत्वाचं काय तर फिटनेस. पुढचा बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. धाव काय मिळत नाही. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक सुरू आहे. तेजस गोलंदाजी करतोय. पुढे येऊन जागा बनवलाय. बघितलं चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने वळतोय, म्हणूनच कव्हर क्षेत्रामध्ये हलकासा ढकलून दिला आणि 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 5 वर. 4 चेंडूंची समाप्ती, धावसंख्या 5. दोन्ही बॅटर धावा बनवण्याकरता सज्ज आहेत. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन क्षेत्राबाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावांकरता टोकलेला शानदार चौकार. चौकाराच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. थोडासा फरक पडलाय. धावसंख्या 9. हो, चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षकाद्वारे पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद 10.
सुरुवात चांगली झालेली आहे. चर्चेकरता पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. थँक्यू. कर्तृत्ववान आणि रुबाबदार व्यक्तिमत्व मोहनदादांचे गीत डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलं. धन्यवाद डीजे. 10 धावा, एकही विकेट नाहीये. या कारणासह दादा तुम्ही म्हटलं खरोखरच एक चांगली सुरुवात, एक चांगली स्टार्ट. एक भली मोठी इमारत आपल्याला ज्यावेळेस उभी करायची असते त्यावेळेस त्या इमारतीचा जो पाया असतो तो भक्कम असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी तीच पायाभरणी भक्कमरित्या केली गेली. ऑफ साईडला चिपशॉप आपण पाहतोय, डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी आहे. धावा या ठिकाणी दिल्या जातील त्या 2. द ग्रेट मडा संस्थापक चषक पर्व आपण 8वां पाहतोय. व्यासपीठावर मोहनदादा पाटील, जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांची स्पर्धा देखील विसरता कामा नये. मुख्यमंत्री चषक ही जी आपण स्पर्धा पाहिली होती दुचंदाच्या नगरीमध्ये, अफलातून रजनी स्पर्धा आपण ती पाहिली होती जिग्नेश दादांची. त्यानंतर शिवाजी बुरे सर, मिस्टर स्टोक आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. पुन्हा एकदा गोष्टांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल हा चेंडू. 2 धावा मिळतील. शिवाजी बुरे साहेबांची प्रथम भेट आमची उमेळमानच्या मैदानावर झाली होती. जवळपास त्यावेळेस 40 संघ हे आदिवासी संघटनेमध्ये होते आणि त्यावेळेस ते आदिवासी संघटनेचे अध्यक्ष होते शिवाजी बुरे साहेब आणि त्यांच्या संघांना इन्व्हिटेशन दिलं होतं उमेळमानच्या एका स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. ऑन साईडला फटका चांगला आहे, तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अफरीम चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा इथे क्विकली पूर्ण केल्या गेल्या. धावा संख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा. रनवे खूप महत्वाचं आहे. कालच्या मॅचेस मी बऱ्याचशा पाहिल्या. यंग टॅलेंट आहेत. यावेळेस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बैठक स्टोक स्क्वेअरला एक रिझन मध्ये एक्झिक्यूट करायचा होता मात्र तो फटका येत नाही बॅटमधून. 1 धाव मिळेल. कालच्या काही मॅचेस मी संदीप दादा पाहिल्या त्याच्यामध्ये यंग टॅलेंट भरपूर आपण पाहिलं मात्र काही यंग खेळाडू असे आहेत ज्यांना लवकर थकवा जाणवला. कालच्या दिवसामध्ये रिटायरमेंट घेतले. तुमचं वयोवर्ष जर पाहिलं पण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून फटका खेळला गेला. लॉंग ऑफ वरून फिल्डर येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. धावा संख्या झाल्या ते 19, 20 ते 21 या वयोगटातील तुम्ही खेळाडू आहात आणि जवळपास 6 षटकं तुम्ही खेळपट्टीवर उभं राहू शकत नाहीत. ही एक आश्चर्याची गोष्ट कालच्या दिवसामध्ये घडली होती कारण तुम्ही यंग आहात. आता जर तुमच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तर क्रिकेट इथेच थांबत नाहीये. आताचं क्रिकेट संदीप दादा भरपूर पुढे निघून चाललेलं आहे. आज आपण अंडरआर्म क्रिकेट पाहतोय, ओव्हरआर्म क्रिकेट पाहतोय. त्यानंतर आपण पहिला 40+ क्रिकेट देखील आता मोठी प्रगती करत आहे. 50+ क्रिकेट देखील प्रगती करत आहे. प्लस आता संदीप दादा 60+ देखील क्रिकेट पाहायला मिळते. तर क्रिकेट आपलं फक्त इथेच थांबत नाहीये तर या पुढे देखील आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. येस, अर्थातच तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही भरपूर वर्ष क्रिकेट खेळू शकतात. सध्या 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावर आहे ती 19 आणि तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज झाला अजय आलाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे तो सूरज. दोघांमध्ये मिळून चांगले 19 धावांची भागीदारी. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. दर्पण म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय. मोठा फटका खेळायचा होता. आता गुड डिलिव्हरी, चांगला बॉल. गुड लेंथ क्षेत्रामधून थोडासा उसळी घेताना हा चेंडू दिसलाय. फुटवर्क या ठिकाणी जलद गतीने होणं गरजेचं असतं आणि ते आपल्याला दिसलं नव्हतं. आता ओव्हरचा बॉलर सईद हा चेंडू खेळून काढला. मिड ऑफ मध्ये 1च धाव चोरली गेली. स्ट्राईक आली ती अनिकेत बोमटे या खेळाडूच्या हातात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा तो चांगला फलंदाजी करताना दिसला होता आणि आज खुल्या गटामधून सुद्धा त्याला आमंत्रण दिले गेलं. अनिकेत बोमटे धोकादायक खेळाडू आहे. सी टँकर रोल अदा करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. कालच्या दिवसात एका मॅच मध्ये त्याच्या 32 धावा पाहिल्या होत्या आणि आता सुद्धा चांगलं या पद्धतीने पाहायला मिळतोय. 2 धावा तो पूर्ण करतोय. तिसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? नाही. 3 धावा होत आहेत पूर्ण. 3 धावांशी पुन्हा एकदा नजर टाकूया धावपळ काय सांगतोय. धावा लागल्या जातात 24. षटक क्रमांक 3 सुरू आहे. चेंडू टाकून चालले 3. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. आता त्याचा अंदाज चुकलाय आणि लागलाय पहिला धक्का. सूरज हा खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का. धाव संख्या 24.
थँक्यू सो मच डीजे. अर्थातच हे गीत आपल्याला सांगते की जेवढं घसाल तेवढे चमकाल. आज हिऱ्याप्रमाणे चमक आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांशी आपल्याला बघायला मिळतोय, त्यांच्या कार्याशी पाहायला मिळतोय. म्हणूनच मी पूर्वी उल्लेख करायचो की पालघर जिल्ह्यामध्ये नामवंत समाजसेवक आहेत, परंतु आज त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असते. सुरू असलेल्या मॅच कडे वळी आपण. 4 चेंडू टाकून चालत अजयचे. धावसंख्या 1/24. नवीन बॅटर खेळण्याकरता उतरलाय बॅट्समन अमृत. गरज आहे सध्या अमृताची. अमृत तयार. हो ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल कोचिवडा येथून बिलॉंग करत आहेत. मागच्या वरचे सुद्धा अमृत मैदानाच्या आतमध्ये चमकले होते. धावसंख्या 25. ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावतायत की काय, परंतु तसं काही घडत नाही. धावसंख्या 26. विनंती करतोय अक्षय माडकर यांना, आपण अतिथी कक्षामध्ये या. अक्षय माडकर इनसाइड आउट. कव्हरच्या वरून चेंडूला टोळावलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली आणि 2 धावांनीशी समाधान मानावं लागतंय अनिकेत भोमटे या खेळाडूला. धावसंख्या 28. धावगती आता पुढे सरकताना दिसतंय. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9.33च्या सरासरीने 28 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा. थँक्यू. नक्कीच अप्रतिम आयोजन नियोजन सातत्यपूर्वक केलं जात आहे भावेशजी पुणेकर यांच्या माध्यमातून. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आहे. नक्कीच बायसिकल देखील आपण पाहिली आहे. LED कलर TV देखील आपण पाहिलेली आहे. वॉशिंग मशीन देखील पाहिली आहे आपण. आणि मोहन दादा मी काल एक उल्लेख केला की कदाचित ह्यापुढे अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाईक देखील पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका आपण पाहतोय. चांगला फटका आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतोय. नॉन स्ट्राईक याला थ्रो कंप्लीट. या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या म्हणजे 3 धावसंख्या झाली आहे ती 31. अमृत कोचिवडा संघ ज्यावेळेस खेळायचा त्यावेळेस या खेळाडूला आपण अनेकदा खेळताना पाहिलंय. एक चांगला खेळाडू आहे. मोठं नाव आहे या खेळाडूचं देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये. कारण प्रत्येक गावातून मोठा फटका आहे. ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करेल का फटका. यस या ठिकाणी हा येतोय द ग्रेट मराठा षटकार 6. थँक्यू अनिकेत आणि अनिकेत. कालच्या दिवसामध्ये देखील अनिकेतला पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये देखील आपण ओपन अप मध्ये अनिकेतला पाहतोय. 13 चेंडू आणि वैयक्तिक 28 या धावसंख्येवर फलंदाज खेळतोय. व्हाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दर्पण हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि गणेश साटम क्या वाद आहे अप्रतिम. असे चेंडू पाहायला दादा खूप मजा येते. लेग ब्रेक जवळपास 70% बॅट्समॅन असे आहेत ज्यांना लेग ब्रेक खेळता येत नाहीये. हे टेनिस क्रिकेटचं सत्य आहे. साईटला फक्त दिशा देण्याचं काम चेंडूला केलं गेलं. सिंगल इथे कंप्लीट केला गेला. धावसंख्या झाली आहे 1/39 धावा. 4th षटक प्रगतीपथावर आहे. कालच्या दिवसामध्ये आपण एक अर्धशतक पाहिलं. आजच्या दिवसामध्ये एखादा अर्धशतक पाहायला मिळेल का. इथे बैठक स्ट्रोक खेळायचा होता. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता या ठिकाणी. चेंडू वदळला गेला तो पॅडवर. हा चेंडू येतो तो म्हणजे डॉट. 1 चेंडू अजूनही शिल्लक या 4थ्या षटकातील. धावा झाल्या ते 39. 1 गडी 1 विकेट. पहिली विकेट पडली गेली होती जवळजवळ मला वाटते ती म्हणजेच 20 या 25 धावसंख्येवरती पहिली विकेट पडली गेली होती. चांगली पार्टनरशिप जमली होती पहिल्या विकेटसाठी. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे देखील अवांतर धावा मोजावे लागतील. मात्र या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक अवांतर धावा पाळणापाडा या संघानं खर्च केले आहेत. तब्बल 31 चेंडू हे अवांतर टाकले गेले होते. कालच्या दिवसामध्ये अवांतर धावा या खर्च केल्या होत्या पाळणापाडा या टीमनं. आणि इथेच मात्र तो संघ बॅकफुटला गेला होता. जवळपास मला वाटतं 64 धाव्यांचं काही टार्गेट आलं होतं. त्याच्यामध्ये 31 धावा या अवांतर टाकल्या होत्या दिल्या होत्या. म्हणजे जवळजवळ टार्गेट किती आलं असतं पाळणापाडा या टीम समोर. जेमतेम मी तर म्हणेल
30 ते 34 धावेचं टार्गेट येऊ शकलं असतं, मात्र ते टार्गेट वाढलं गेलं कारण जवळजवळ 31 अवांतर धावा संदीप दादा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला. एंड ऑफ द ओव्हर नंबर नाहीये, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. माफ करा. तत्पूर्वी चर्चा करूया पुढील होणाऱ्या मॅचची. एकता बॉईज विरार आणि जय लसावीर नालासोपारा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. लेग ब्रेक, पुन्हा एकदा लेग ब्रेक. क्या बात आहे. हा एक आणखीन चेंडू. ओव्हरची मात्र समाप्ती अप्रतिमरित्या केली या गोलंदाजानं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 10च्या करंट रन रेटनं आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 40 धावा. एक गडी बाद. डीजे थँक्यू सो मच. मानाचा चषक आहे, मानाची ट्रॉफी आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा बॅटिंग करताना अक्षय 11 टीमच्या बनल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्गावर विजय आलाय. तत्पूर्वी जय लसावीर नालासोपारा आणि एकता बॉईज विरार दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. हलक्या हाताने खेळून काढलं या चेंडूला. एक धाव मिळाली. मिडॉनमध्ये चेंडू गेला होता. दुसरी धाव घेता येता अमृत याला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 41-41. थँक्यू सो मच. आमचे मित्र भरतजी मोरे या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. समालोचक परिवाराचे सदस्य आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. वेलकम वेलकम वेलकम. विजय मामा चषका करता सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे आणि त्यांची वर्णी लागलेली आहे. ते भरतजी मोरे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते धावतो समालोचन करत असत. अंडरआर्म स्पेशलिस्ट असं त्यांना समजलं जातं. वेलकम भरतजी. वळूया मॅच कडे. धाव संख्या 44. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हल्ला केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. थ्रो येण्याआधी 3रे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 3 धावा होतात पूर्ण. 3 धाबांच्या मदतीन धाव संख्या 47. एका बाजूला रियाज शेख आलाय. तो हे मैदान गाजवणारा खेळाडू आहे. गोल्डन रिंग त्याच्या नावावर आहे आणि एक अर्धशतक सुद्धा ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्वागत करतोय आमचे समालोचक मित्र भरतजी मोरे यांचं. बोलूया मॅच कडे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल व्हाईट बॉलची नोंद केली जाते. धाबा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक वेळ असं वाटलं होतं की धाबा कमी होतील, परंतु आता सुस्थितीमध्ये मोठा फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून ही चूक झाली. बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत 6 धावा. षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सध्या 4 चेंडू टाकून झालेत, परंतु 18 चेंडूंमध्ये 39 धावा बनवतोय बॅटर अनिकेत भोमटे. आता व्हाईट बॉल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या 55. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 55 आणि तदनंतर आता 56. लगातारचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर खराब टाकलेत गोलंदाज विजयने. असा तुमचा विजय होणार नाही, संघर्ष करावा लागेल. मोठा फटका. गोइंग 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 अँड गॉन. युजी सिक्सर. थँक्यू. 19 चेंडूंमध्ये 45 धावा बनवल्यात बॅटरने. संघाची धावसंख्या झाली 62.
बॅटचा हलकासा स्पर्श जरूर झालाय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव मिळाली. 46 धावांची नाबाद खेळी अनिकेत बोमटे या बॅटरनी ते दाखवली अक्षय इलेव्हन संघाद्वारे खेळत असताना. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अक्षय इलेव्हन टीमने या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. धाव फलकावर धावा जमा केल्या 63 आणि 64 धावांचं लक्ष ठेवलं आहे विघ्नहर्ता बॉईज नायगाव टीम समोर. 64 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय हे ऐकवण्यापूर्वी आपण थेट वळूया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केलं जाईल. दोन संघ असतील, एकता बॉईज विरार आणि जय लसावीर नाला सोपारा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. ओ टू ओ बरोची. लांबून मी बघितलं, मी संदीपला सांगितलं नाही, मी भावेशला बघितलं. या चला इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्स मध्ये आदिवासी संघटना अध्यक्ष सन्मान्य शिवाजी बुरे साहेब यांना मी इन्व्हाइट करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचची आपण नाणेफेक करावी. चला विरार टीम कोणते दोन संघ आहेत? जय लसावीर मला वाटते नालासोपारा आणि एकता बॉईज विरार. या दोन्ही टीम कॅप्टन लगेच यायचं आहे. पहिल्या चेंडू पडायच्या आत दोन्ही कॅप्टन आमचे टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत, अन्यथा एक ओव्हर कमी केली जाईल. हे अगोदर आम्ही क्लिअर करतोय. शिवाजी बुरे सर आमच्या सोबत आहेत. खरोखरच पहिली भेट आमची उमेदवारांच्या मैदानावर झाली होती. त्यावेळेस 40 संघ शिवाजी सर बरोबर 40 संघ आदिवासी एकता संघटनेमध्ये खेळत होते आणि त्यावेळेस त्या 8 या 10 संघांना मला वाटतं इन्व्हिटेशन दिलं होतं उमेदवारांच्या त्या मैदानावर खेळण्यासाठी. आज मला वाटते चॅम्पियन असोसिएशन देखील अध्यक्ष आहेत शिवाजी बुरे साहेब, म्हणजेच क्रिकेटची निगडीत आहेत. एका साईडला आपला व्यवसाय देखील सांभाळत आहेत, एका साईडला क्रिकेट देखील सांभाळत आहेत, एका साईडला आपली संघटना देखील सांभाळत आहेत. बरीचशी कामं व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. मात्र खरोखरच एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिवाजी बुरे साहेबांच्या विषयी म्हणायचं गेलं तर शिवाजी सर काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आपण अनेक स्पर्धा पाहिल्यात, आपण असोसिएशनच्या स्पर्धा पाहिल्यात, आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात, मात्र अंडरआर्म क्रिकेटमधील हे जे आयोजन आहे त्या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? निश्चित चांगलं आयोजन आहे. मला वाटलं मॅच नेक्स्ट वीकमध्ये आहे. मी जेव्हा MB स्पोर्टमध्ये गेलो तेव्हा मला कल्पेश बोलला की नाही मॅच चालू आहे. मी लगेच भाईला फोन केला की मॅचवर आहेत का, आणि निश्चित मला वाटतं ही पहिली अशी टुर्नामेंट आपल्या या पूर्ण परिसरामध्ये भिवंडी असू दे वसे असू दे, आणि ही टुर्नामेंट खेळण्यासाठी मला वाटतं लांबून खेळाडू येतात. फक्त टेनिस क्रिकेट किंवा ओरमकडे न जाता काही खेळाडू असे देखील आहेत जे आता मी बघितले की चांगले फटकेबाजी करत आहेत आणि अंडरआर्म खेळ त्यांचे त्या खेळातूनच ते पुढे आलेले आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला, खास करून प्रशांत घरात अंडरआर्म क्रिकेटमधूनच तो मुलगा पुढे आलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर बाहुबली टेनिस क्रिकेट जगतातील सुमित हे देखील अंडरआर्म क्रिकेटमधून वर आले आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर थॉमस डायस हा देखील अंडरआर्म लखवा क्रिकेटमधूनच तो देखील खेळ पुढे आलाय. म्हणून मी पहिल्या दिवशी शिवाजी बुरे साहेब मी म्हटलं होतं की आपण ऑल इंडिया ओरमची स्पर्धा पाहिली आहे. आताच्या सध्याच्या घडीला गेल्या मंगळवारपासून ऑल इंडिया 40+ स्पर्धा सुरू आहे. तर एखादी वेळ अशी येईल ती स्पर्धा असेल ऑल इंडिया अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, अशी देखील एखादी स्पर्धा शिवाजी बुरे साहेब नक्कीच होईल. काय म्हणाल तुम्ही? निश्चितच होईल, कारण आता जी 40+ ऑल इंडिया चालू आहे आणि जस्ट 27 तारखेपासून मी देखील महाराष्ट्र प्रीमियर लीग 40+ आहे आणि नायगाव संघाकडनं मी 40+मध्ये खेळणार आहे आणि ती मॅच 27 तारखेपर्यंत चालू होते. चला मॅच स्टार्ट होते. समालोचन कक्षाच्या दिशेने आपण वळूया. त्या ठिकाणी अक्षयजी साटम आणि संदीपजी गावड. चला दोन्ही कॅप्टन प्लीज लवकर या. थँक्यू भारत राऊत सर, थँक्यू संदीप गावंड सर. चला मॅचच्या दिशेने जाऊया आणि आमच्या जोडीला थोडा वेळ का होईना मात्र भरत मोरे जोडले जातील. अंडरआर्म मध्ये तर मोठं नाव आहे त्यांचं संपूर्ण नालासोपारा पट्ट्यामध्ये, मात्र ओरम क्रिकेटमध्ये देखील एक वेगळा ठसा त्यांच्या नावाचा आहे. भरत मोरे सर आपलं हार्दिक स्वागत आहे या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. निधी चषकामध्ये एकता बॉयचा संघ अशी एकही वर्ष झालं नाही की त्यांनी सहभाग घेतला नाही, म्हणजेच पहिला मान त्या संघाला देखील असतो. नाईटची स्पर्धा असू द्या डेची स्पर्धा, चर्चा जारी राहणार आहे. 1 रन आले अवंतरच्या रूपाने. अक्षय जय लसावीर संघ कॅप्टन आले नाहीयेत. जय लसावीर नालासोपारा टीम कॅप्टन आलेत का या ठिकाणी? लक्षात ठेवा आमचे मान्यवर टॉस बॉक्स मध्ये आहेत उभे, तर प्लीज आपण आला असाल तर लवकर या. जय लसावीर नालासोपारा 1 ओव्हरच्या आत आलं नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. स्ट्रिक्ट रूल आहेत.
आणि यावेळी ऑफस्टंपवर बॅटर शफल होतोय, थोडासा वाईड लाईनीच्या आतमध्ये हा बॉल आला, अंपायरकडून कोणता इशारा नाही म्हणजे डॉट बॉल येतोय. फास्टेस्ट क्रिकेट आहे अंडरम क्रिकेट आणि त्या क्रिकेटमध्ये क्विक अँड फास्ट डिसिजन अंपायरचं देखील फार महत्वाचं आहे. 2 बॉल 1 रन. द ग्रेट मराठा संस्थापक चषक गर्व आहे कारण की या स्पर्धेचा 8वं पर्व आहे आणि शानदार हा पर्व पाहायला मिळतोय. धमाका आहे, एक शानदार शामियाना पाहायला मिळतोय, संपूर्ण भगवमय वातावरण. 3 बॉल सलग डॉट. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता, मिडॉनचा फिल्डर पुढे येतोय, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. भरत मोरे देखील आमच्या जोडीला जॉईंट आहेत आणि त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. 2 कॅप्टन आले, भारत राऊत सरांच्या दिशेने जाऊया. थँक्यू अक्षय. शिवाजी बुरुज सर यांच्या शुभ हस्ते कॉइन्स विन केला जातो. एका साईडला जय लसावीर आणि एका साईडला असेल एकता बॉईज विरार. या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. कॉल कोण करणार? एकता बॉईज विरार. सर उडवा आपण कॉइन स्विंग झाला. हेड नाहीये इथे. ऍडव्हेंचर बॉईज आणि निधी स्पोर्ट्स. मी म्हटलं की हे 2 नावं आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. निधी स्पोर्ट्सचा कॉल, एकता बॉईज विरार. निधी स्पोर्ट्सचा कॉइन पुढे येतोय. अभिनंदन. शिवाजी सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसायचं आहे. निर्णय लगेच सांग कारण मॅच सुरू आहे. आम्ही गोलंदाजी करू. ओके, गोलंदाजी करणार आहे एकता बॉईज विरार आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जय लसावीर नळासोपारा. चला मॅच सुरू आहे, त्याच्यामुळे दोन्ही कॅप्टन सोबत आम्ही चर्चा करत नाही कारण मॅचकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत अक्षयजीत साटम आणि नक्कीच टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेले दिग्गज समालोचक आमचे मित्र भरत मोरे. थँक्यू. नक्कीच 5 बॉल आणि 3 धावा. टार्गेट जो आहे ना 64चा टार्गेट आहे आणि भरत मोरे तुम्ही देखील मॅच पाहत असाल. एक ग्राउंडचा अंदाज आहे की 50+ धावा 5 ओव्हरमध्ये नाकी नावा येतात या ग्राउंडवरती. 64 धावा आहेत जिंकण्याकरता आणि म्हणूनच टार्गेट मोठा आहे. पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा नाही घेतला. हॅलो, या मैदानाचा सर्वप्रथम धन्यवाद. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. वेळ थोडासा कमी आहे तरी सुद्धा काहीसा अनुभव इथे जरूर शेअर करेल मी. हो, बाहेर निघणारा चेंडू होता, पायावरती आदळला. बघा, या मैदानावरती खेळण्यासाठी तुम्हाला इथले पहिले नियम समजावून घ्यावे लागतील. या मैदानावरती खेळण्याची वेगळी मजा आहे. इथे कोणताही संघ दादा नाहीये, कोणताही संघ मोठा नाही, कोणताही संघ छोटा नाहीये. ज्यांनी या मैदानाला ओळखलं, ज्यांनी इथले नियम समजले, तो संघ मात्र डेफिनेटली हिट होतो. हे आतापर्यंत आम्ही तरी पाहिले अक्षय. आणि तसं दृश्य आपण नेहमी पाहिले. ज्यांना हे नियम आणि हे ग्राउंडचा जर अंदाज आला ना तर सिंगल डबल बेसिक क्रिकेट आणि जर फटकेबाजी कुठे चौकार जातात, कुठे षटकार जातात हे देखील वाऱ्याच्या झोतावरती ओळखणं गरजेचं आहे. चर्चा जारी राहील. ऐकू एक सुंदर संगीत, पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेने. पुढची ओव्हर विजय आलाय बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये परंतु रियाज शेख तिथपर्यंत येईल. या 2 धावा. चिकी सिंगल डबल फार महत्वाचा आहे. अंडर क्रिकेटचा तुम्हाला जास्त अनुभव आहे. हॅलो, या मॅच मध्ये फायदा रियाज, जसं तुम्ही नाव घेतलं ना, या मैदानाचा त्यांना खूप अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांना इथे धावा कशा वाजवायच्या ते खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक सारे प्रकार खेळले जातात. मग त्यामध्ये आता 2017 पासून टर्फची सुद्धा क्रांती झाली, त्यामुळे ते सुद्धा क्रिकेट वेगळ्या पद्धतीने प्रगती साधतंय. हा जो फॉर्मॅट आहे, हा खेळण्याची मजा ही पूर्वीपासून आहे. ती भरपूर ठिकाणी मजा जी ती कमी झाली, परंतु इकडे कायम आहे. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आणि त्याचं श्रेय समस्त भावेश पुणेकर यांच्या संपूर्ण ॲडव्हेंचर बॉईजला जाईल आणि मोहनदादा पाटील यांच्या त्या पाठिंब्याला जाईल, कारण त्यांच्यामुळे अशा प्रकारच्या या स्पर्धा अजूनही इथे खेळवल्या जातात. म्हणूनच ही स्पर्धा मानाची आहे. 9 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा या अगोदर तुम्ही उल्लेख केला होता की षटकार कुठे जातात, तितका पॉवर जनरेट झाला नाही. गॅप मध्ये मात्र फटका गेला. इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. येतोय हा पहिला चौकार. थँक्यू विजय. आणि हा चषक मानाचा आहे. निधीच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा असते दरवर्षी आणि हे आयोजन 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वामध्ये येत असताना याची चर्चा जर तुम्ही बघाल तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुद्धा, कारण अनेक खेळाडू मुंबई शहर उपनगर तिकडून येतात, पालघरमधून येतात आणि आज आलेत सुद्धा. मग मी करणला पाहिलं आणि काही मिरार रोडची शाखा सुद्धा आपण इथं पाहिली. अशा अनेक खेळाडू जे इथे खेळण्यासाठी उत्सुक असतात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. अक्षय, एक तफावत बघितली आपण. तुम्हाला 64 धावांपर्यंत जायचंय म्हणजे तुम्हाला 12-13च्या आसपास धावा षटकामागे बनवायच्या आहेत. एका चेंडूवरती 2 बनवल्या तर 12 होतात
आणि 12तून पुढे गेले तर 5 षटकांमध्ये 60 होतात आणि इथे 50 साठी डिफिकल्टी येते. म्हणजे कुठे ना कुठेतरी ते कॅल्क्युलेशन आणि तुमच्या रणनीतीमध्ये तफावत आहे हे संपूर्णपणे चित्र दिसून येतं. नक्कीच ते सूत्र सोडवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील. आता 2 ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात आणि पाठलाग 64 धाव्यांचा आहेत. 18 बॉलमध्ये 48 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. पल्ला मोठा आहे, अशक्य नाही आहे, शक्य आहे, परंतु त्या प्रकारची बॅटिंग होणं गरजेचं आहे या ग्राउंडवरती. सर्व काही शक्य आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला जर का एखादी गोष्ट अवघड वाटते तर सर्वप्रथम तिला सोपी करा. सोपी जर असेल तर तिला सहज करा आणि सहज असेल तर साध्य करा. या फॉर्म्युल्याने तुम्हाला चालावं लागणार आहे. आता इथे या 2 षटकामध्ये काय झालंय त्यापेक्षा तुम्ही येणाऱ्या 3 षटकामध्ये काय करणार. जिथे 2चा आस्किंग रन रेट प्रत्येक चेंडू गणिक होता तो आता 3चा करावा लागेल. कदाचित या मॅचला तुम्ही बीट करू शकताय आणि हा कॉन्फिडन्स गोलंदाजामध्ये जनरेट होणं गरजेचं असणार आहे आणि तोच कॉन्फिडन्स बॅटरमध्ये देखील असणं गरजेचं आहे. 16चा रिक्वायर रन रेट वाढला आहे. चांगला ड्राईव्ह आहे समोरच्या दिशेने आणि या 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे येत आहे 18च्या घरामध्ये. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दिग्या एक चांगला गोलंदाज आहे ज्याने प्रीमियर लीगमध्ये देखील 2 फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपण बघतोय. दुसरा दिवस गाजवला होता, मात्र त्या गोलंदाजीला तितकं श्रेय मिळालं नव्हतं कारण की तोंडातला घास काल गेला होता. संघ ऑल आऊट झाला. सहजरित्या मॅच होती ती आणि तिथून डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आला होता म्हणून शिवतेज संघ वरती आला टॉप 6 मध्ये. 2 बॉल आतापर्यंत 18 धावा. बॅटरचा फुटवर्क चांगला पाहायला मिळतोय, मात्र तेवढंच चांगलं नेटवर्क गोलंदाजाचा. फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ स्टंप वर ठिचून मारा केलाय. दांडी गोल. बॅटरला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी निधी दिदी हो बटेला. दिसतय सोन्याची सोनपारी. थँक्यू डीजे. आणि निधीला आमच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. खूप चांगली स्पर्धा, तिच्या वाढदिवसाचं औचित्य आणि त्यानंतर हा जो थाट आहे अंडरआर्म ओपन क्रिकेटचा हा क्वचित बघायला मिळतो. म्हणजे महाराष्ट्रभर तुम्ही कुठेही जावा अशा प्रकारच्या अंडरआर्म ओपनच्या टुर्नामेंट आता म्हणजे क्वचित म्हणजे एकाच दुसरी तुम्हाला दिसेल आणि त्यामध्ये या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. आणि इथे खेळण्याची मजा सुद्धा वेगळी आहे. इथे पैसे किंवा तुम्ही किती पैसा देऊन कोणाला बोलवताय किंवा कशासाठी येताय हा वेगळा भाग राहतो. ही स्पर्धा खेळण्याची जी मजा असते त्याची ना पैशामध्ये ना कोणत्या कमिटमेंटमध्ये गणना केली जात नाही. इथे फक्त आणि फक्त हे जो क्रिकेटचा फॉर्मॅट आहे आणि अंडरआर्म क्रिकेटला जो काही न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो तो खरोखरच आउटस्टँडिंग आहे. आणि मोहनदादा आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे ॲडव्हेंचर बॉईज आणि भावेश आणि सर्व लोकांनी जी काही मेहनत करून ही स्पर्धा कायम ठेवली आहे खरोखरच पुन्हा एकदा हॅट्स ऑफ आहे संपूर्ण टीमला. आता मॅच थोडीशी फसते अक्षय. तिसऱ्या षटकामध्ये अपेक्षित होत्या 3च्या सरासरी प्रत्येक चेंडूगणिक धावा त्या दिसत नाहीयेत आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी दिग्या करतोय. चेंडू मागे निघून गेला. पंचांनी 2 या हवेमध्ये पसरवल्यात. वाईट अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतीये. 19 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक खूप चांगल्या प्रकारे जकडून ठेवलंय आणि हळूहळू बघा रियाज चेंडू खाली नाही टिपू शकलाय. चांगला खेळाडू रियाज, एक हार्ड हिटर बॅटर. 2 वर्षा अगोदर मालिकेवरचा मानकरी सुद्धा ठरलाय. अनेक अशा गोष्टी आहेत जे खेळण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. एक अर्धशतक सुद्धा या मैदानावरती त्याच्या नावे आहे. अनेक असा डेटा आमच्यापर्यंत आमचे स्कोरर पोहोचत आहेत. थँक्यू सो मच. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. खूप चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मधून होतीये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3 षटकाचा खेळ संपतोय. 23 धावा. मॅच थोडीशी लांब आहे. आता दुसऱ्या षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके जे इथे अशक्य आहेत परंतु इम्पॉसिबल नाही आहेत आणि ते मारले जातात का बघूयात. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात अक्षयकडे. थँक्यू. नक्कीच चांगला उल्लेख आपण केलात. मात्र 12 बॉल 41. आता 20.50चा रिक्वायर रन रेट वाढलाय. 20 ते 21 धावा षटकामागे काढावे लागेल. तेजसला चांगली बॅटिंग करावी लागेल. जो संघ आपण बघतो ना विघ्नहर्ता बॉईज नायगाव ओपनचे तितके प्लेयर्स नाहीये. एकाच गावातील एकाच ठिकाणाचे सर्व प्लेयर्स आहेत. जसं तुमचा एकटा बॉईज संघ आहे पुढची मॅच तो खेळणार आहे. दरवर्षी तो संघ येतो त्या संघाची चर्चा करायला मला आवडेल. आणि पुन्हा एकदा हा चेंडू बघा समोरून टर्न केला जातोय आणि बॅटर आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडूला बीट होतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल म्हणजे दबाव प्रेशर रिलीज होणारा बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता नायगाव टीमला मोठा फटका खेळण्याच्या नादात. आता मात्र फलंदाजाला एकच सूत्र होतं की प्रत्येक चेंडूवरती अटॅक आणि अटॅक जर झाला नाही तर अशा प्रकारचा विकेट जाण्याची दाट शक्यता. आणखीन एक सूरजला विकेट प्राप्त होतोय 23 वरती. आणखीन एक धक्का.
थँक्यू डीजे. धावपलकरती धावा 23 आहेत. 10-41. खूप मोठा पल्ला गाठायचा. प्रत्येक चेंडूवरती चौकारापेक्षा मोठा म्हणजे एखादा षटकार सुद्धा लागणार आहे. आणि या मैदानावरती या धावा काढणं खूप मोठा पल्ला येतो आणि खूप मोठा लॉंग चेस आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलंय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. आता जवळजवळ असं वाटायला लागलं की ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने जाते. असं बोलणं योग्य नाही आहे, परंतु या मैदानाची भौगोलिक रचना, या मैदानावरचे आउटफील्ड ज्या प्रकारे साथ देते आणि इथे सूरजला पुन्हा एकदा ब्रेकथ्रू मिळतोय. फलंदाज बाद होईल आणि माघारी परतावा लागेल मस्जिदला. गॉन. अक्षय, एक चर्चा करायला आवडेल. आपण आता दिवसा हे खेळ खेळतोय, ज्यावेळेला ही स्पर्धा नाईट व्हायची आम्हाला अजूनही आठवते. त्या समोरच्या स्टँडमध्ये बसून तिथे शेकोटी करून बसण्यात, ती थंडी गुलाबी काय जबरदस्त वातावरण असायचं. आणि ती थंडी संपल्यानंतर ज्यावेळेला आम्ही मैदानात खेळायला यायचो त्यावेळेला ती गरमी अख्खी उडून जायची आणि ते दिवस खूप वेगळे होते. आणि ही स्पर्धा त्यासाठी सुद्धा चांगली जायची. आमची पूर्ण रात्र इकडे जायची, त्यानंतर आम्ही 3-4 वाजता घरी पोहोचायचो सगळं काय करून. आणि ती मजा आजही आम्ही मिस करतो. आता डे मध्ये आली आहे त्यामुळे ती थंडी नाहीये, बाकी सर्व गोष्टी आहेत तशाच आहेत. नक्कीच नक्कीच. कारण की त्यावेळी तुमचा संघ मला वाटतं 1 ते 2 मॅच जिंकला होता आणि पहिली मॅच संध्याकाळी खेळून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी म्हणेन 12च्या नंतर ती दुसरी इनिंग पाहायला मिळाली होती. आणि म्हणूनच काही संघ खूप एन्जॉय केलं होतं. आणि नाईट मॅचची एक वेगळी मजा आहे. 3 धावा जरूर आल्यात आणि नाईट मॅचला भरपूर सपोर्ट राहिला होता. ती स्पर्धा अजूनही सर्वजण विचारतात की ही स्पर्धा पुन्हा एकदा नाईट कधी होईल. तर भावेश पुणेकरलाच ते ठाऊक आहे की होईल की नाही या पुढचा भाग. मात्र डे मध्ये आणल्यानंतर दरवर्षी वेगवेगळे पारितोषिक आहे. आपण सोन्याची अंगठी पाहिली, LED TV पाहिली, बायसिकल पाहिली, यंदा वॉशिंग मशीन आहे. सर्व गोष्टी आहेत या स्पर्धेमध्ये. नाही, बक्षिसांची गणना तुम्ही त्याशी करू शकत नाही, तितकी जास्त बक्षीस असतात. त्या ट्रॉफीज जर बघितल्या तर लाखाच्या स्पर्धेला सुद्धा लाजवतील अशा त्या ट्रॉफीज आहेत. षटकाची होते समाप्ती, 4 षटकं संपलेत, 28 धावा धावपलकर देत. अक्षय, डीजेला थोडं थांबवतोय कारण शेवटचं षटक आहे. या सामन्यामध्ये नक्की काय घडलं होतं? पहिल्या इनिंग मध्ये आलेल्या त्या 64 धावा होत्या, त्या 64 धावांना डोक्यामध्ये बसवलं. जेवढे फलंदाज आले त्याने डोक्यात बसवलं आणि त्याने फक्त एकच मानाची धरलं की इथं षटकाराने मॅच फिनिश होईल. आणि त्याचमुळे कुठे ना कुठेतरी त्या धावांच्या जवळपास जाण्याचं, जर का पहिल्या षटकापासून विचार केला असता की 10-12 धावांचं पहिलं षटक, नंतरचं षटक 15-1 धावांचं, असं जर का डिवाइड केलं असतं त्या धावपलकाला, कदाचित या मॅचच्या जवळपास असते ते. परंतु तसं झालेलं नाहीये. मोठा फटका आणण्याच्या नादामध्ये सगळा खेळ खट्ट्याक झालाय. नक्कीच चांगला उल्लेख आपण केला. आणि बघा ना, आकडा देखील तसा आहे, चौकार षटकार 64 धावांचा. म्हणून एक पॉझिटिव्ह अप्रोच जो असता ना की चौकार षटकारच मारायचा असा विचार करून आला. जर कॅल्क्युलेट क्रिकेट केले असते, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25-30 धावा येतात ना या ग्राउंडवरती, तर नंतर बॅटर सेट होऊन अटॅकिंग रूप अद्यावत करतो. कारण की षटकार जातात, असं नाही की नाही जात आहे. त्याकरता तो झोन शोधावा लागेल, तुम्हाला ती पॉवर जनरेट करावी लागेल. आणि आपण पाहिलं असं बॅटिंग. एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते. ज्यावेळेला तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी ओपन फॉर्मॅटमधून येता, आताचं प्रगत क्रिकेट एवढं झपाट्यानं सुधारलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आता मेंटॉर, कोच यासारखे प्रशिक्षक किंवा मॅनेजर हे बसवावे लागतात. त्याचं कारण काय? कॅल्क्युलेशन, रणनीती, स्ट्रॅटेजीज याच्यावरती काम करावा लागतो. आणि ओपन फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तुम्हाला हे स्वतःला करावं लागेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एवढी वेळ नाही आहे किंवा एवढी मॅनपॉवर कोण कॅरी करू शकत नाहीये. पण तरी सुद्धा तुमच्यामध्ये तरी ती कॅल्क्युलेशन असावी जेणेकरून तुम्ही कोणत्याही कंडिशनला फेस करू शकता. आणि एव्हरी बॉल हा तुम्हाला चॅलेंज घेऊन येणार असतोय. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. चॅलेंज ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्या चॅलेंजनुसार मात करणं गरजेचं आहे. म्हणूनच 9+2 ह्या धावा येत आहेत. टोटल या 3 धावा असं म्हणू शकतो की औपचारिकता शिल्लक आहेत. म्हणूनच जास्त चर्चा आम्ही करतोय आणि रन्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पत्रकार सचिन सुभाष राणे, मला वाटते दुसरा ड्रेसिंग सेट त्यांचा पाहायला मिळतो आजच्या दिवसात. आणि वेलकम सचिन सुभाष राणे, डॅशिंग अँड डायनॅमिक फॉर्मल किंग सचिन सुभाष राणे यांचं आगमन झालंय. नक्कीच खूप बरं वाटलं भरत मोरे, तुम्ही ज्यावेळी येतात नक्कीच खूप काही तुमच्याकडून देखील शिकायला मिळते आणि मजा येते ज्यावेळी. नक्कीच दरवर्षी ही स्पर्धा आवर्जून तुम्ही येता. कसं उल्लेख कराल या स्पर्धेविषयी? नाही, ही स्पर्धा खूप लकी आणि फेवरेट आहे. माझी मुलं सुद्धा म्हणतात की दादा भावेशदाच्या टुर्नामेंटला जायचं. मी भावेशला सुद्धा तेच सांगतो की माझी एंट्री ठेवत जा म्हणून. आणि त्यावेळेला आमच्या मुलांना इथे खेळायला मिळतं. आणि या स्पर्धेला येण्यात आजही आमची स्पर्धा दुसरी सुद्धा आहे, मला तिकडे जायचंच आहे. आणि तरी सुद्धा मी इथे येण्याचा अट्टास केला कारण इथे येण्याची एक वेगळी मजा आहे. चंद्रपाड्यामध्ये येण्याचा म्हणजे योग तेव्हाच येते ज्यावेळेला ही स्पर्धा येते.
त्याशिवाय येता येत नाही, तुमच्याशी सुद्धा चर्चा होते. त्याचबरोबर लिजेंडरी कॉमेंटेटर इथे जोडलेले असतात आमचे संदीप सर आणि भरत सर. कधी त्यांना भेटता येत नाही जास्त मॅचच्या दरम्यान, इकडे आल्यानंतर भेटता येतं आणि अशा प्रकारे ही इनिंग संपली आहे, मॅच संपली आहे आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय अक्षय 11 या संघाने. खूप सारं अभिनंदन आपलं आणि पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू अक्षय, थँक्यू भावेश, थँक्यू मोहनदा आणि संपूर्ण टीम. आपण आम्हाला इथे योग्य तो मान सन्मान दिला त्याबद्दल.